आंबेडकरांचा सगळ्यांनी हात वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता मी रेडी झालेली आहे रॅलीसाठी। सो मी केलेले आहे स्मोकी आय, बघू शकताय। आणि मी कशी रेडी झालेली आहे ते मला कमेंट करून सांगा। आता मी रॅलीला जात आहे, तिकडे गेल्याच्या नंतर तिकडचे पण मी व्हिडिओज ऍड करेल। सो आपला व्लॉग कंटिन्यू करा गाईज, स्किप न करता बघा हा व्लॉग तरी। ओके, घराच्या बाहेर निघालोय, बाबांना वंदन केलं। आता आम्ही एका रॅलीमध्ये ऍड होणार आहोत गाईज। ही पण एक रॅली आहे, माझ्या एरियातली रॅली आहे ही, मी जिथे राहते तिकडची। आम्ही किती रॅलीमध्ये ऍड झालो तुम्हाला मी ते पण सांगेल, आणि ह्या रॅलीचा अजून एक पुढे व्हिडिओ ऍड करेल मी। गाईज ही जी रॅली आहे माझ्या एरियातली आहे, जिथे मी राहते तिकडची, जी तुम्हाला मी म्हणलं त्याप्रमाणे। आणि गाईज इथे काही माझे फॅमिली मेंबर ॲड होतील आणि काही अर्ध्या दुसऱ्या रॅलीमध्ये आहेत, तर आम्ही एका तिसऱ्या रॅलीमध्ये जाणार आहोत। सो ती रॅली अजून खूप मोठी असणार आहे, तो आपला ब्लॉग कंटिन्यू करा। गाईज तुम्ही बघू शकता प्रत्येक चौकामध्ये खूप छान सेलिब्रेट झालेला आहे। गाईज बघू शकता ही ती रॅली जिकडे मला सामील व्हायचं होतं, तर आम्ही आलेलो आहोत अर्धे फॅमिली मेंबर। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्धे फॅमिली मेंबर बाकीच्या रॅलीमध्ये आहे। सो आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस आहे। सो किती जल्लोष चाललेला आहे तुम्ही बघू शकताय, आणि खूप मजा मस्ती आम्ही केलेली आहे, खूप डान्स केलेला आहे, खूप म्हणजे 12 वाजेपर्यंत आम्ही डान्स केलेला आहे। सगळे क्लिप्स मी सगळं ॲड करणार आहे। सो तुम्ही आपला व्लॉग कंटिन्यू करा। ओके गाईज, जसं जसं टाइम पुढे जात चालला तशी आमची रॅली फास्ट पळत आहे। आम्ही आता थोडं मागे राहिलेलो आहोत, आता पटापट जाऊन कव्हरअप करून पुढे जॉईन होणार। आणि गाईज मी एक गोष्ट नोटीस केलेली आहे, ती गोष्ट अशी आहे की माझी मम्मी कधीच डान्स करत नाही, म्हणजेच सहजासहजी ती डान्स करतच नाही ॲक्च्युली, पण ती दरवर्षी 14 एप्रिलला नक्कीच डान्स करते आणि खूप एन्जॉय करते ती सुद्धा। तिचे पण अजून व्हिडिओज मी ॲड करेल पुढे। सगळ्यांनी हात वरती करायचे कमवून
12च्या नंतर डीजे कुठल्याही पद्धतीचे चालू राहणार नाहीत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे या रॅलीची समाप्ती होईल। आपण आतापर्यंत ज्या पद्धतीने शांततेचं सहकार्य केलेलं आहे तसं सहकार्य पुढेही करावं। जय भीम। डान्स केलेला आहे आणि माझा मेकअप अजून पण उतरलेला नाही। तुम्ही बघू शकता माझं ब्लेझर वगैरे तसंच आहे आणि खूप घाम आला ॲक्च्युली। माझे हेअर्स पण तुम्ही बघू शकता पूर्ण ओले झालेत, तरी सुद्धा मेकअप आपला गेलेला नाही आहे। तर गाईज तुम्ही बघू शकता हे आहे आंबेडकर भवन। आंबेडकर भवन आहे हे, तिकडे आम्ही हॅलो गाईज, सो असा होता आपला भीम जयंतीचं सेलिब्रेशन आणि मजा मस्ती खूप एन्जॉय केला आम्ही लोकांनी। तर तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतोय। गाईज तर मी माझा ब्लॉग इथे एंड करत आहे। तर आपला ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या ब्लॉगला प्रेम द्या, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर, आणि कमेंट करून सांगा की माझा हा ब्लॉग कसा होता, 14 एप्रिलचा आपल्या भीम जयंतीचा कसा होता। मला कमेंट करून नक्की सांगा आणि मला पण बघायचे किती जण कमेंट करतील। ओके, माझा मेकअप तुम्हाला कसा वाटला तर तो पण तुम्ही कमेंट करून सांगा। तसेच मी जे स्वीट डिश बनवलेला आहे ते पण मी टाकेल। तर हॅलो गाईज, तुम्ही बघू शकताय ही आहे माझी खीर। तुम्ही बघू शकताय जी माझी स्वीट डिश होती ती हीच माझी खीर आहे आणि कसं बनलेलं आहे मला कमेंट करून नक्की सांगाल। ओके, कमेंट करून सांगा की माझी खीर कशी बनली गाईज। प्रत्येकाचं वेगवेगळं ऑब्झर्वेशन असणार आहे, तर तुम्हाला जे काही आवडेल तुम्ही ते कमेंट करून सांगू शकताय। ओके, प्रत्येकाच्या कमेंटला मी रिप्लाय करणार, कमेंट करा। ओके, आणि हा सांगाल ते बनवून दे काय करणार, हो चालेल, असं कमेंट केलं तरी चालेल, मी ते पण बनवू शकते। आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करत आहे। चला बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, भेटू परत। आणि हा मेन एक गोष्ट सांगायची की नेक्स्ट ब्लॉग माझा असणार आहे शॉपिंगचा, शॉपिंग ब्लॉग असणार आहे। सो एक्सायटेड राहा शॉपिंग ब्लॉग बघण्यासाठी। ठीक आहे, चला बाय। ये आता मी एन्जॉय